500 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिली। साधारणपणे 400 रुपये अंदाजे एका वॅक्सिनच्या डोसचा खर्च अंदाजे पकडलेला आहे आणि या अनुषंगाने 6500 कोटी रुपयाचा खर्च येईल, ज्याच्यामध्ये वॅक्सिनचा खर्च आला, ज्याच्यामध्ये वॅक्सिन कॅरियरचे खर्च आले, ज्याच्यामध्ये सिरेंजचे खर्च आले आणि या सगळ्या जो काही लॉजिस्टिक्सचा विषय असतो तो सगळा खर्च आला। त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झाला। साधारणपणे आपण टार्गेट ठरवलंय की 6 महिन्यामध्ये हे वॅक्सिनेशन कार्यक्रम पूर्ण करावा। 6 महिन्यामध्येच कार्यक्रम पूर्ण करायचा असेल तर 12 कोटी जर डोसेस द्यायचे तर दर महिन्याला 2 कोटी डोसेस द्यावे लागतील। ही क्षमता राज्य शासनाची आहे। राज्य शासनामध्ये जवळजवळ साधारणपणे 13,000 संस्था नुसत्या आरोग्य विभागाच्या आहेत आणि त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीनं प्रत्येकी 100 जरी म्हणलं तरी 13 लाख डोसेस दररोज करू शकता येईल एवढी क्षमता आहे। आणि त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की दर महिन्याला 2 कोटी 18 ते 44 वयोगटामध्ये आपल्याला वॅक्सिनेशन करावे लागतील। यामध्ये मला एक समाधानाची बाब एक सांगायची की महाराष्ट्र हे देशामध्ये नंबर 1 चं वेस्टेज कमी करणारं राज्य आहे आणि त्यामुळे आता आपल्या वेस्टेजचं टक्केवारी पूर्वी 2% होती ती आता 1% आहे, जी देशाच्या सरासरी 6% कितीतरी कमी आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कौशल्य असलेल्या आमच्या सर्व हेल्थ कर्मचाऱ्यांनी हे सर्व श्रेय त्यांना दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेलाही दिलं पाहिजे की जे योग्य प्रमाणात या संपूर्ण गोष्टीचा वापर करत आहेत। दुसरी गोष्ट एक आणखीन ठरलेलं आहे की शेवटी हे आपल्याला आता फ्री करायचंय। आज महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये जर आपल्याला वॅक्सिन खरेदी करायचं म्हटलं तर फक्त कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन 2च सध्या उपलब्ध आहेत। त्यामुळे कोवॅक्सिननी स्वतःचा जो काही आहे पत्र ते दिलेलं आहे आणि त्यांनी या महिन्यात फक्त 10 लाखच वॅक्सिन आम्ही देऊ असं सांगितलेलं आहे। पुढच्या महिन्यात सुद्धा 10 लाखच वॅक्सिन देऊ असं सांगितलेलं आहे। आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। महाराष्ट्रात 15 मे पर्यंत टाळेबंदी वाढवण्यात आलेली आहे। प्रति महिना हे देऊ अशा पद्धतीचं त्यांनी अजून लेखी नाही परंतु तोंडी स्वरूपाने कळवलेलं आहे। आणि त्यामुळं आपल्याला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचं एक ठराविक पर्सेंटेज मध्ये काम करावं लागेल, पण कोवॅक्सिन खूप कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे आपल्याला जे काही रशियन वॅक्सिन आहे स्पुटनिक त्याच्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा सुरू आहे आणि ते योग्य दरामध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये जर देऊ शकत असतील तर स्पुटनिक वॅक्सिनचा सुद्धा अंतर्भाव करण्यात येईल। साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान आपल्याला झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सन याचा सुद्धा वॅक्सिनचा पुरवठा होऊ शकतो। त्यामुळे या 2च्या व्यतिरिक्त आणखीन 2 झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सन हे सुद्धा मिळू शकतील अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर नंतर असे काही 2 वाढ करता आली तर निश्चित प्रकारे ती वाढ सुद्धा करण्यात येऊ शकेल। या व्यतिरिक्त आता हे जे काही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना उत्सुकता आहे की 1 मे ला वॅक्सिनेशन सुरू होईल का, तर त्याचं उत्तर आहे की 1 मे ला महाराष्ट्रामध्ये 15 मे पर्यंत टाळेबंदी कायम करण्यात आलेली आहे। या संदर्भातली महत्त्वाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झालेली आहे। 5,71,00,000 लोक आहेत आणि म्हणून एका वेळी तर एवढे सगळ्या लोकांना देता येणार नाही। म्हणून महाराष्ट्राच्या माझ्या सर्व तरुणाई असलेला हा जो वर्ग आहे
या वर्गाला मला नम्रतेची विनंती आणि आवाहन करायचंय की आपण संपूर्ण फ्री वॅक्सिनेशन करतो आहोत. मंत्रिमंडळाने सगळ्यांना 6,500 कोटी रुपये मान्य पण केलेले आहेत, परंतु आता खूप सबुरीनं आणि समंजस्यानं आणि समजदारीनं काम घ्यावं लागेल. यामध्ये कोविन ॲप वापरणं कंपल्सरी आहे आणि त्यामुळं तुम्हाला अपॉइंटमेंट आणि रजिस्ट्रेशन करूनच त्या सेंटरवर जावं लागेल. कुणीही उठायचं आणि सरळ जाऊन सेंटरवर थांबायचं आणि मला वॅक्सिन द्या म्हणायचं, तसं होत नाही. कारण केंद्र शासनाने अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जे वॅक्सिनेशन होईल ते कोविन ॲपच्या माध्यमातूनच होईल. त्यामुळं थेट सेंटरवर येऊन वॅक्सिनेशन होणार नाही. पूर्व रजिस्ट्रेशन करावं लागेल, अपॉइंटमेंट फिक्स करावं लागेल, स्लॉट फिक्स करावं लागेल आणि नंतरच ते यावं लागेल. ह्या सगळ्या परिस्थितीला धरून मला एकच सांगायचं की 1 मेला आपल्याजवळ वॅक्सिन्स इच्छा असताना सुद्धा उपलब्ध होत नसल्या कारणाने 1 मेला सुरू करता येणार नाही. परंतु आपण याबाबतचं डिटेलिंग लगेचच करत आहोत. साधारणपणे जर आपल्याला एका वेळेस आता हे एकूण जे 5,71,00,000 लोकांना वॅक्सिनेशन जर करायचं असेल तर एका वेळेस शक्य नाही आणि म्हणून आपल्याला एक आमची कमिटी, आरोग्य विभाग आणि काही वरिष्ठ मंत्री यांची कमिटी ताबडतोबीनं यावर मायक्रो प्लॅनिंग करणार आहे. म्हणजे काही जे काही वयोगट आहे 18 ते 25, 25 ते 35, 35 ते समजा 44, तर यामध्ये 35 ते 44 अगोदर घ्यायचा का, नंतर 18 ते 25 अति तरुण असल्यामुळे तो नंतर घ्यायचा का, याबाबत जे काही मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणता येईल किंवा यातले कोमॉर्बिड अगोदर घ्यायचे का, या सगळ्या बाबतीची जी काही चर्चा आहे ती या ठिकाणी केली जाईल. एक नक्की आहे की हे जे काही सेंटर्स 18 ते 44 साठी केले जातील ते सेंटर्स हे वेगळे राहतील. जे 45 आणि अबावच्या साठीचे जे सेंटर्स आहेत त्यापेक्षा वेगळे सेंटर्स राहतील की जे डेडिकेटेड फॉर 18 ते 44 वयोगटासाठीच असतील. हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचंय. आता वॅक्सिन उत्पादकांना केंद्र शासनाने त्यांच्या उत्पादनातले 50% वॅक्सिन हे केंद्र सरकारला द्यायचे आणि 50% वॅक्सिन हे राज्य शासन व औद्योगिक आणि खाजगी रुग्णालय सुद्धा थेट वॅक्सिन खरेदी करू शकतात. त्यांच्यासाठी उत्पादन करायचं आहे आणि त्यामुळं एक नक्की आहे की उत्पादन करणारे 2च आणि त्यात मागणी करणारे सर्व राज्य असतील, खाजगी हॉस्पिटल सुद्धा असतील आणि त्याचबरोबर तुमचे औद्योगिक जे काही हॉस्पिटल्स आहेत ते सुद्धा असतील. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची मुभा दिल्यामुळे आपल्याला या अनुषंगाने खूप वॅक्सिनची उपलब्धतेचं सगळ्यात मोठं आव्हान राहील आणि त्यामुळं आपल्याला घाई गडबड न करता, त्या सेंटर्सवर गर्दी न करता किंवा ते सेंटर्स एक प्रकारे खऱ्या अर्थाने कोविड पसरवणारे सेंटर्स होऊ नयेत याची दक्षता सुद्धा घ्यावी लागेल. कारण आज 45 पेक्षा पुढच्या लोकांनी जे ज्येष्ठ असतात ते सुद्धा तिथं गर्दी खूप करताना आपल्याला पाहायला मिळते, क्यू दिसतीये. तर तरुणाई ही अति उत्साहाने तिथं जाऊ शकेल. म्हणून माझं एवढंच नम्रपणे सूचना आहे की आपल्या सर्वांना वॅक्सिनेशन करण्याची संधी 6 महिन्यातच आपल्याला हे काम पूर्ण करायचंय, परंतु ते सबुरीनं घ्यावं लागेल. कारण उत्पादन क्षमता प्रत्येकाची वाढतीये. आपण इम्पोर्ट सुद्धा निश्चित प्रकारे स्पुटनिक 100% करत आहोत आणि त्यामुळे काही नवीन 2 वॅक्सिन सुद्धा येत आहेत. फक्त घाई गडबड न करता एक अत्यंत चांगला राज्य स्तरावरचा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम हा सगळ्यांनी खूप यशस्वी पार पाडला पाहिजे अशी माझी नम्रतेची आव्हान आणि विनंती महाराष्ट्राच्या सर्व लोकांना या निमित्ताने निश्चित प्रकारे आहे. त्याचबरोबर मी या निमित्ताने हेही सांगेल की साधारणपणे आपण आता 30 मे पर्यंत जे काही आपलं आज ब्रेक द चेनच्या संदर्भाने आज आपण लॉकडाऊन केलेलं आहे, त्याचं निश्चित प्रकारे त्यावरही चर्चा झाली आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्याला एक्सटेन्शन द्यावंच लागेल अशी परिस्थिती सुद्धा निश्चित प्रकारे आहे आणि त्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाने त्या संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे.
म्हणून शेवटच्या दिवशी एक्झॅक्टली 15 दिवस वाढवायचे का काय वाढवायचं त्या संदर्भातला निकाल होईल, पण एक्सटेन्शन निश्चित प्रकारे लॉकडाऊनच्या परिस्थितीला होणार आहे आणि ते किमान 15 दिवसाचं तरी होईल असा माझा एक अंदाज या निमित्ताने मी व्यक्त करत आहे. त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला या निमित्ताने सांगेल की कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी या महत्वाच्या कामामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि राज्य शासनाचा हे जे काही निर्णय आहेत त्याला आपण अतिशय समजदारीनं खऱ्या अर्थाने घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. तिसरा महत्वाचा निर्णय जो झालेला आहे तो म्हणजे जी परवानगी आपल्या हाफकिनने वॅक्सिन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेली होती त्याला सुद्धा खऱ्या अर्थाने काही त्यातला एक महत्वाचा जो भाग होता वेगळा तर त्याला एक मान्यता देण्यात आलेली आहे. त्याची प्रेस नोट एक वेगळी काढली जाईल, परंतु त्याचा एकंदर प्रकल्प खर्च 154 कोटी आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा त्याला केंद्राचं अनुदान सुद्धा 65 कोटी आहे. तर त्याला सुद्धा तत्वतः मान्यता राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. सर, काही खासगी संस्थांनी जर लसीकरण मागितलं तर त्यांना लस पुरवण्यात येईल का? खाजगी संस्थांनी दवाखान्यांनी जर लसीकरणाच्या साठी बुकिंग केली तर निश्चित प्रकारे त्यांना त्यांच्या हक्काचं लस मिळू शकेल. हिंदी में जाना चाहेंगे हिंदी में एक मिनट मंत्रिमंडल ने आज एक महत्वपूर्ण निर्णय लिया है. गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाविकास आघाड़ी ने एक महत्वपूर्ण निर्णय लिया है कि जो टीकाकरण होने वाला है वो टीकाकरण महाराष्ट्र में 18 से 44 साल के उम्र के लोगों के लिए मुफ्त करने का है. यह महत्वपूर्ण निर्णय लिया गया है जिसमें 6,500 करोड़ रुपया खर्चा आने वाला है. उसको मान्यता आज राज्य सरकार के कैबिनेट ने दी है और करीबन 5 करोड़ 71 लाख फैमिलीज इसमें इन्वॉल्व है. फैमिलीज नहीं, लोग इन्वॉल्व है और इनको हर एक को 2 डोसेस अगर देना है तो करीबन 12 करोड़ डोसेस खरीदी करना पड़ेगी. ये 12 करोड़ डोसेस को खरीदी करने का निर्णय राज्य शासन ने दिया है और अभी हमारे पास 2 ही विकल्प है कि कोविशील्ड और कोवैक्सीन. हम दोनों को भी लेटर दिए हैं, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दिए हैं. उसमें से कोवैक्सीन का एक रिप्लाई लेटर का आया है जिसमें प्राइस कुछ 600 रुपया उन्होंने रखी है और शेड्यूल दिया है कि हम मई में 10 लाख, जून में 10 लाख और आगे आने वाले महीनों में 20-20 लाख ऐसा उन्होंने शेड्यूल दिया है. कोविशील्ड 1 करोड़ वैक्सीन पर मंथ देने के बारे में उन्होंने एक मुख्य चर्चा की है, कोई राइटिंग में उसमें अभी दिया नहीं है. तो हमारे को करीबन 6 महीने में अगर ये वैक्सीनेशन का टीकाकरण का कार्यक्रम पूरा करना है तो इसको 2 करोड़ वैक्सीन या 2 करोड़ टीकाकरण हर महीने में होना जरूरी है. महाराष्ट्र में टीकाकरण करने के लिए करीबन 13,000 सिर्फ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट में संस्था उपलब्ध है और इसीलिए बड़े पैमाने पे हम वैक्सीनेशन कर सकते हैं. हमारे पास ह्यूमन रिसोर्स है, हमारे पास कोल्ड चेन है, हमारे पास AEFI की सिस्टम्स उपलब्ध है, जगह उपलब्ध है और डॉक्टर्स भी उपलब्ध है. सवाल सिर्फ है कि हमें जितना क्वांटम में वैक्सीन चाहिए वो हमें नहीं मिल रहा है और इसीलिए इंपोर्ट भी वैक्सीन करना पड़ता है. तो हम करने का निर्णय मंत्रिमंडल ने लिया है. तो स्पुतनिक से भी माननीय मुख्यमंत्री जी चर्चा कर रहे हैं. अभी ये अगर चर्चा फाइनलाइजेशन होती है तो 3 वैक्सीन को लेकर हम टीकाकरण महाराष्ट्र की जनता का करने जा रहे हैं. मैं इतना ही कहना चाहूंगा कि जिस तरह हम वैक्सीनेशन का प्रोग्राम आगे करेंगे तो हर सेंटर में भीड़ न हो, इनडिसिप्लिन न हो, सब अनुशासन से काम हो और किसी को भी मानसिक
यानी कोई तकलीफ न हो। इसीलिए कोविन के ऐप के माध्यम से ही ये काम होगा। केंद्र शासन का ये निर्देश है कि सभी लोगों ने पहले 18 से 44 साल के उम्र के लोगों ने भी पहले रजिस्ट्रेशन करना ऑनलाइन जरूरी है, और सिर्फ ऑनलाइन रजिस्ट्रेशन ही नहीं तो वहां पर अपॉइंटमेंट लेना भी ऑनलाइन जरूरी है। उनके स्लॉट के अनुसार जाना जरूरी है। एक साथ सभी 18 से 44 साल के उम्र के लोग नहीं जा पाएंगे, और उतनी हमारे पास वैक्सीन की यानी टीकाकरण के टीके भी नहीं है। इसीलिए गवर्नमेंट ने एक कमेटी गठित की है जो माइक्रो प्लानिंग करेगी, और उस माइक्रो प्लानिंग के तहत हो सकता है कि अगर 3 स्लॉट्स 18 से 25, 25 से 35, 35 से 44 इस तरह के 3 स्लॉट्स में हम 6 महीने में ये पूरा टीकाकरण करने का कार्यक्रम बना रहे हैं। हो सकता है कि पहले कोमॉर्बिड लोग जो है उनको भी प्राधान्य उसमें दिया जा सकता है। तो ये जो माइक्रो प्लानिंग होती है, इसके लिए एक तय हुआ है कि अलग सेंटर्स 18 से 44 साल की उम्र के लिए रहेंगे, क्योंकि राष्ट्रीय कार्यक्रम जो टीकाकरण का चल रहा है वो 45 उम्र के आगे के लोगों का चल रहा है, और इसीलिए वो कार्यक्रम को कोई बाधा न आए, कोई डिस्टरबेंस न हो, इसीलिए वो कार्यक्रम पूरी तरह चलते रहे। जितनी वैक्सीन गवर्नमेंट ऑफ इंडिया से आएंगी वो वैक्सीन रोज के रोज हम देंगे, ऐसा भी निर्णय हुआ है। एक्चुअली हम उसमें 8 लाख रोज कर सकते हैं, लेकिन अभी कल की परिस्थिति तो ऐसी है कि सिर्फ 1-2 लाख हमारे पास वैक्सीन उपलब्ध थे। तो इसलिए एक है कि वो टीकाकरण का कार्यक्रम जो चल रहा है उसमें 27% जो 45 उम्र के ऊपर का जो हमारा टोटल क्वांटम है उसमें से 27% हमारा काम हुआ है। आने वाले दिनों में हमारे को अन्य लोगों को भी टीकाकरण करना है। तो ये कार्यक्रम भी साइड बाय साइड चलते रहेगा। उनके सेंटर्स अलग रहेंगे, इनके सेंटर्स अलग रहेंगे, और एक प्रॉपर रूल्स और एक नियमावली पूरी तैयार की जाएगी, और वो कोर कमेटी का डिसीजन 1-2 दिन में इमीडिएटली लिया जाएगा। उसके बाद में ये पूरा सभी लोगों को के तक पहुंचाया जाएगा। और मुझे सिर्फ एक ही अपील करना है सभी को कि आप अनुशासन से काम कीजिए, कोई भीड़भाड़ वहां पर न कीजिए, और ऐसा न हो कि वैक्सीनेशन के सेंटर्स ये कोविड-19 संक्रमण के सेंटर्स बने, ऐसा न हो। ये खबरदारी हम सभी लोगों ने लेने की जरूरत है। साहेब एक प्रश्न आता है कि राज्यात आज जो 30 अप्रैल तक का हमारा जो लॉकडाउन है, जिस तरह से आज भी संख्या है 60,000 एंड प्लस, तो जरूर थोड़ी स्टेबिलिटी आई है। जो 70,000 और उसके ऊपर जाने का अनुमान हमें था वो थोड़ा अभी रुक गया है, और अनुमान और आशा करता हूं, भगवान से प्रार्थना करता हूं कि अभी ये पीक रहे और इससे अभी रोजाना डिक्लाइन होने का काम ग्राफ में हो, ऐसी अपेक्षा मैं जरूर करूंगा। लेकिन एक जरूर है कि 30 अप्रैल तक का जो लॉकडाउन था उसको सभी मंत्रिमंडल के सदस्य ने एक आवाज में कहा है कि उसको एक्सटेंड करना चाहिए। अभी 15 दिन तक तो एक्सटेंड जरूर होगा, लेकिन उसके ये सभी, इसीलिए मैं ये कहना चाहता हूं कि आज भी अगर हम पूरा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर से वर्तन करेंगे, अगर हम मास्क और सोशल डिस्टेंसिंग का मेंटेन करेंगे, अगर हम जो भी रूल्स इशू किए गए हैं उसके अनुसार हम हमारा पूरा वर्तनुक रहेगा, तो 100% इसको कवर करने में कोई प्रॉब्लम नहीं आएगा। क्योंकि अभी मुफ्त लसीकरण के माध्यम से, एग्रेसिव लसीकरण के माध्यम से हम पूरे महाराष्ट्र में जल्द से जल्द वैक्सीनेशन के तहत हर्ड इम्यूनिटी लाना चाहते हैं, जिससे हम हमारी पूरी आवाम जो है, पूरी जनता जो है, उसको हम सुरक्षित रखने का हमारा नियोजन है। सर, लस राज्यात अनेक ठिकाणी संपलेले आहेत। राज्यात अनेक ठिकाणी लस संपलेल्या आहेत, काय परिस्थिती आहे? लसीकरणाचे हा मुद्दा अतिशय रास्त आहे की केंद्र शासनाकडून जी लसीची मात्रा आपल्याला मिळते
ती लगेच एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये पाठवण्यासाठी 2-2 दिवस लागतात. आम्ही नेहमी म्हणतोय की 8 दिवसाची लसीकरणाची एकत्र मात्रा द्या, जेणेकरून आम्हाला एखादा 2 दिवस जरी लागला गडचिरोली पर्यंत आणि तिकडे चंद्रपूर पर्यंत पोहोचवायला, कारण या लस मिळतात आम्हाला पुण्याला आणि पुण्यावरून आम्हाला त्या पोहोचवाव्या लागतात. त्यामुळे 2 लाख दिलाय की त्या पोहोचवेपर्यंत प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात जाऊपर्यंत हार्डली 2000-1500 अशापर्यंत जातात, ज्या एका दिवसात अर्ध्या दिवसातच संपतात. आणि त्यामुळे ही जी पळापळ असते, आता ज्या अर्थी महाराष्ट्राने 5,34,000 लस एका दिवशी दिली, ही यासाठी दिली की आपल्याजवळ थोडी उपलब्ध झाली की आपण त्या क्षमतेने दररोज देऊ शकतो. आपल्याला यापेक्षा जास्त जर उपलब्ध करून दिली तर निश्चित प्रकारे आणखीन यापेक्षा जास्त लसीकरण दररोज होईल. मी माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, मी प्रवीण दरेकर असतील, गडकरी साहेब असतील, सगळ्यांना मी पण विनंती केलेली आहे की आपण सगळेजण जाऊया. यात राज्य आणि केंद्राच्या वादाचा भांडणाचा विषय अजिबात नाही. बऱ्याचदा माध्यम हा विचार करत राहतात. आमचा विचार की सगळ्यांनी, त्यांच्या पक्षाचं सरकारवर आहे, त्यांनी आम्हाला घेऊन जावं, बसावं. आम्ही स्वतः तर जाऊन भेटतो ते डॉक्टर हर्षवर्धनला, पण त्यांच्या येण्याने जर आणखीन जास्त परिणाम होत असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर घेऊन जाऊन तिन्ही प्रश्न, मग ते रेमडेसिवीरचा असो, ऑक्सिजनचा अधिक अलॉटमेंट मिळण्याचा विषय असो किंवा अधिक लस मिळण्याचा विषय असो, सगळ्या विषयांवर खऱ्या अर्थाने पडदा पडू शकतो. तिथे एक सविस्तर चर्चा होऊन आपल्या हक्काची अधिकची व्यवस्था, अधिकची मात्रा आपल्याला मिळू शकते असा माझा विश्वास आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझी विनंती मी फोनवर, पत्रांवर सातत्याने केली. खाजगी रुग्णालयामध्ये लस मोफत मिळणार का पैसे द्यावे लागणार? खाजगी रुग्णालयांमध्ये आता इथून पुढे लस पैसे देऊनच घ्यावी लागेल. संपूर्ण राज्य शासनाच्या सरकारी दवाखान्यांमध्ये लस मोफत मिळणार. सर, आता किती लस शिल्लक आहे आणि नवीन कधी येणार? आज लस फक्त 1.5 लाख ते 2 लाख फक्त शिल्लक आहे. जिथं मी म्हणतो की आपली 8 लाख दररोज करण्याची क्षमता आहे, तर हे आपण काही तासाचा आपला हा विषय, आणि त्यामुळे दररोज याची मात्रा जास्तीत जास्त आली पाहिजे. नाही तर अनेक सिनियर सिटीजन्सला लसीकरणाच्या केंद्रांवरून बाहेर जावं लागतं आणि ते खूप मोठं खऱ्या अर्थाने एम्बॅरेसिंग किंवा खाली पाहण्याची सिच्युएशन ती येते. ज्येष्ठ नागरिक असतात. मला वाटतं की या संदर्भात लसीकरणाच्या संदर्भात मोठ्या पद्धतीनं आठवड्याचं लस उपलब्ध होण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी, ही हात जोडून नम्रतेची विनंती आहे. ती दररोज येईल असं म्हणतात, पण येण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं. 2-2 लाख, 1.5 लाख, 2-2 लाख असतं, आणि त्यामुळे तेवढ्याच लसीवर आम्हाला भागवावं लागतं. मुंबईचे आकडे लपवले जात आहेत आणि कोरोनाचा आकडा वाढतोय, पण हे सगळं कुठेतरी मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडीचं सर्वात मोठा पहिला विषय जर काही असेल तर आमच्या सर्व आकड्यांमध्ये प्रामाणिकता आहे. मग ते ऍक्टिव्ह केसेस मधला असो, नाहीतर CFR चा असो, म्हणजे मृत्यूचा दर असो, सगळे आकडे अत्यंत प्रामाणिक आहेत. एक साधारणपणे ICMR आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जे प्रोटोकॉल आणि जे रूल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक काना मात्रा सुद्धा आम्ही बदल करत नाहीत, करणार नाहीत. टेस्टिंग सुद्धा आम्ही कुठेही कमी करत नाहीयेत. टेस्टिंगच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रामध्ये 2,70,000 टेस्ट ह्या दररोज होतात आणि पर मिलियन मध्ये 2 लाख पर मिलियन टेस्ट ह्या दररोज होतात. महाराष्ट्र इतक्या टेस्ट इतर राज्यामध्ये कुठेही होत नाहीत, एवढी मी तुम्हाला खात्रीशीर माहिती देऊ इच्छितो. आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे पारदर्शकपणे सगळ्या गोष्टी करू इच्छितो. यामध्ये कुठेही लपवालपवी करून लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं काम महाविकास आघाडी कधीही करणार नाही. भारत बायोटेक से आपने मराठी में बताया है, वो आपने बता दीजिए जून जुलाई और अगस्त में वैक्सीन विदेशातून ज्या लसी आणणार मुख्यतः लीगल इंडिम्निटी त्यात मागितली आहे. दुसरा विषय आहे की -70 डिग्री मध्ये कोल्ड स्टोरेज मध्ये ते ठेवायचं आहे, तर एवढी फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे का आणि लीगल इंडिम्निटी आपण देणार का? लीगल इंडिम्निटी आणि -70 डिग्री हे दोन्ही आव्हानं निश्चित प्रकारे आहेत. त्यामुळे 2 ते 8 डिग्री हे आपल्या लस ठेवू शकतो, ते मात्र -70 डिग्रीजला ठेवावी लागेल. पण त्यासाठी काही विशिष्ट अशा ठिकाणी आपल्याला ती व्यवस्था करावीच लागेल आणि आपल्याला लसीकरणाला वेग द्यावाच लागेल. त्यामुळे ह्या ज्या दोन्ही एक लीगल बाब
आणि एक -70 निर्माण करण्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आम्ही निर्माण करूच आणि त्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. आम्हाला फक्त केंद्र शासनाने स्पुटनिक नावाची जी लस आहे ती उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी एवढीच त्यामागे नम्रतेची विनंती आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद आपण पाहिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 15 मे पर्यंत टाळेबंदी कायम असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलेली आहे. यासोबतच 18 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण 1 मे पासून सुरू होणार नाही अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. लसींची उपलब्धता कमी असल्यास राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेईल अशी माहिती देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. लसीकरणाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात.